अगं मम्मी आव. बादली शानाचं काय केलंय? अरे जी मला कुत्र्यावानी मागे भुकतात का नाही त्यांच्यासाठी आमटी केली आमटी. आता ही आमटी काय करणार आहे मी वाट्यावर अशी वतणार आहे. आणि पुन्हा ती वाईट वाईट मला मागे पुढे बोलतात का नाही त्यांना पुन्हा ही वाटा चाटायला लावायचा. त्यांच्यासाठी बनवतात. तर एव्हरीबडी आता आली सक्रात जवळ. सक्रात जवळ आली आहे. म्हणलं चला शेण आणावं. तळ्यावरनं शेण हुडकून आण. मम्मी तुझं कवा सारून व्हायचं? बघ आता झालं बघ. सारवून बी झालं सगळं झालं. शेण बी संपलं. म्हणलं आंघोळीच्या आधी सारवलं म्हणजे बरं पडतं या. तिला कीर्तन कुठे चालू आहे रे ही? अगं इथं चालू आहे ती काय दुकान आहे तर बघ खराब बायचं तिथं. काय कार्यक्रम नाही का तिथं आज? काय माहित. शेण संपत आलंय बघा. शेण संपलं. शेण आता जेवढं गावलं तेवढ्याचं सारवून काढलं. मम्मी अजून का ग तुला हे चुलाला सारवायचं होतं की? चुलीला सारवायचंय पण आता जेवढं शेण होतं तेवढ्या शेणात तर एवढं सारवलंय. आता अजून का नाही शेण बघायचं कुठं रस्त्याला हे पडलंय का मग सारवून काढायचं. हे आता लय दिवसातून सारवलंय त्यामुळे आता ह्याला शेण लय लागणार आहे. मग आता हा हळूहळू हळूहळू येत आहे चांगलं दिसतंय. हा बघा किती जरी मोठा बंगला असला का नाही तर त्याच्या पुढे थोडं तरी हिरवं सारवलं का नाही लय भारी दिसतं. मला सगळेजण म्हणतात घरात फरशी हाय सगळं हाय तरी राहते तू शेण कशाला गोळा करते ग. आता त्यांना काय माहिती वाट्याला मला सारवायला लागतं म्हणून मी वाट्याला सारवायचं ते आणत असते. आता शेण तर संपलंय. तुला आता तसं निघेल बरं का थोडंफार पण म्हणलं चूल करावी म्हणून ते ठेवलं होतं पण आता ती पण पाठीतलं आणते शेण. बघा घेतं पण नाही थोडं. काल तळ्यावरनं आणलेलं शेण. आता ह्या एवढं होतं या जॉईंट द्यायचं ह्याला. भांडी सगळी भरून ठेवली होती मी. भांडी भरून ठेवल्यामुळं मोठ्या टाकीमध्ये काय बादली पुचकाळाची किंवा शेणाचा राडा करायची बारी आली नाही. खाली पाणी मारलं असतं म्हणजे जरा कमी शेण लागलं असतं पण खाली पाणी मारायला जमलंच नाही बघा. सारवल्याशिवाय गोडात दिसत नाही. आज आमच्या इथं काहीतरी कीर्तन आहे. मी नाही जात कीर्तन ऐकायला. कीर्तनामध्ये सगळं चांगलं सांगतात आणि आपल्याला चांगलं ऐकू वाटत नाही. पुन्हा जाऊच नाही आपण शेण हुडकायला तळ्यात. हा तो व्हिडिओ काढू. शेण हुडकताना मी काढतो तू गोळा करत राहा. मम्मी अगं कीर्तन म्हटलं मला काय सुद्धा कळत नाही. जवळ जाऊन ऐकल्यावर कळत असतंय. लागलं नसतं ऐकायचं आणि कळत बी नसतं या. पण ते कीर्तन का वाजवतात ग? त्या कीर्तनामधनं चांगलं वंगाळ शिकवत्या. तुमच्या शाळेमध्ये सुविचार सांगतात का? मग ते सुविचार कशासाठी असतो? ते आपल्यासाठीच असते चांगलं हे. मग त्यासाठी हे पण असतंय आपल्यासाठीच असतंय. आम्हाला एक सुविचार होता नेहमी खरे बोलावे. ते तर मला कळत नव्हतं तेव्हापासूनचा सुविचार आहे बाबा. हो पहिली तर 6वी पर्यंत मी ते सुविचार सांगितला. हो मला दुसरा सुविचार जमला बी नाही सांगायला. मला तर लय आहे तर.
माझं झाड दाखवू का ग? काय इथं मी झाडं लावल्यात दाखवू का? दाखव की. बघा बघा इथं ही कशाचं पेरूचं झाड आहे. इथं खाली आंब्याचं एक आहे आणि ही कोणचं आहे कढीपत्ता लिंबू आणि बघा इथं मोगरा. मम्मी अगं तुझं केव्हा व्हायचं ही? बघा इथं महाग सूर्यफुलाचं झाड. आमच्या इथले झाड आहेत. आता मग मी आज कुठलं कुठलं सारवायचंय? आता शेण संपलं तर काय सांगू? हो लगेच संपतंय का शेण? काय लक्का मग काय उपयोग आहे आता अजून शेण आणायला जायचं ना आता. किती एका म्हशीचं किती शेण घावायचं? जेवढं घावलं तेवढं तर सारवलं. मग आता काय एवढा एवढी एक पट्टी राहिली या आणि बादलीच्या कडाला. काय ना तेवढं ठेवून की. आता या बादल्या बिदल्या धुवायच्या.